परमेश्वराचे सुद्धा कर्म असतात. हम्म. तर मग परमेश्वराच्या कर्मात अडकू नये असं तुम्ही म्हणता, तर याचा अर्थ काय नेमका? नाही, कारण कसं असतं, एखाद्या माणसाचं आज तुमची माझी ओळख आहे. आज तुम्ही तुमच्या माध्यमातून आज स्वामी आणखीन 100 लोकांपर्यंत, जास्ती लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. तर ही एक प्रकारे तुमची सेवा आहे. बरोबर. ती मी पण मानली पाहिजे की तुमच्यामुळे हे पोहोचले. मी काही एकटी एवढ्या लोकांपर्यंत जाऊ शकत नाही. तर हे जर मी तुम्हाला विसरले तर मी तुमच्या कर्मात राहिली. अच्छा, असं आहे. तर मी तुम्हाला विसरून नाही पाहिजे, मी विसरलं नाही पाहिजे तुम्हाला की हे तुमच्यामुळे झालंय. आणि मगाशी जे म्हटलं की ही तुमचे मेडिटेशन, ही तुमची सेवा आहे. कारण तुमच्या माध्यमातून 100 लोकांना काही गोष्टी कळणार आहेत. तर हे जर मी तुम्हाला विसरले तर मी तुमच्या कर्मात अडकले. मग ते कर्म फेडण्यासाठी मला माहित नाही कित्येक जन्म घ्यावे लागतील. अच्छा, असं आहे. तर मी कायम काय स्मरलं पाहिजे की नाही की ह्या मुलामुळे जे काय स्वामी आहेत ते सगळ्यांपर्यंत जास्तीत जास्ती पोहोचले. ही झाली मनुष्याची कथा. जर एखादं काम स्वामी नेहमी अशक्यही शक्य करतात. खरं. जर एखादं अशक्य काम तुमचं स्वामींनी केलंय तर माझं म्हणणं आहे परत तेच माझ्या स्वामींकडे, माझ्या स्वामींकडे या, नमस्कार करा, त्यांच्या समोर माथा टेका आणि सांगा तुमच्या कृपेने काम झालं आणि निघून जा. मला कसलीही अपेक्षा नाही, पण माझ्या स्वामींचा मान ठेवा. ते लोक विसरतात. आणि जर तुम्ही स्वामींच्या कर्मात राहिलात तर देवाचं ऋण आपण नाही फेडू शकत. खरं, कधीच फेडू शकत नाही. तर त्या ऋणात कधी राहू नये. आई वडिलांच्या आणि स्वामींच्या ऋणात कधी राहू नये. आपण त्यांचं ऋण जितकं आपल्याला फेडता येईल तितकं चांगल्या पद्धतीने आपण फेडायला पाहिजे. नाही तर पुढचे जन्म खतरनाक येतात. बापरे, अत्यंत अवघड असतं. हे स्वामींची कृपा होणं. आपण देवाला बघायला जातो, आपण देवाचं दर्शन घ्यायला जातो, पण देवाची जर इच्छा असेल ह्या माणसाकडे बघायची तर ते आपलं भाग्य असतं. अच्छा, देव तुम्हाला 100 लोकात कधीच भेटत नाही. तो तुम्हाला एकट्यातच भेटणार. बरोबर. आणि देव 100 लोकांना देत पण नाही, तो एकालाच देतो. त्याच्याकडे वेळ नाही, त्याच्याकडे एकही क्षण तो रिकामा नाही. पण त्याही याच्यात जर त्यांनी तुम्हाला बघितलं तर तुमचं भाग्य समजा. त्याच्यामुळे देवानी बोट दिलं तर त्याचा खांदा जरूर पकडा, पण तो कर्मानी पकडा. असं आहे. रडण्यासाठी देव नाहीये. तुम्हाला जन्म जेव्हा दिलाय तो जन्म आलेला आहे आपला. तो आपण कुठून आलोय त्याचा मार्ग एकच, एक आईच्या उदरातून आलेलो आहे आणि दुसरं परमेश्वराची इच्छा. त्याच्यामुळे हे तिघं, मी आई वडील एकच समजते आणि परमेश्वर, या दोघांना आपण उत्तरदायित्व आहोत. आपण उलटा प्रवास केला पाहिजे. आपल्याला त्याच्याकडे जायचंय परत. करेक्ट. तर आपण त्याला विसरलं नाही पाहिजे. तर रोज एक नमस्कार केला तर काही बिघडत नाही. एक नमस्कार, एक देव, एक वेळ, एक ठिकाण, हे नेहमी पाहिजे. 100 देवांना नमस्कार करून काही फायदा नसतो. अति देव करून पण काही फायदा नाही. तुमच्या कर्मात जेवढा देव आहे तेवढाच तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही 100 पोथ्या वाचा, 10 तास जप करा, काहीही मिळत नाही. जेवढं देवाला द्यायचंय तर तुम्ही एक नमस्कार करूनही मिळतं. कारण देव फक्त कर्म बघतो, दुसरं काही बघत नाही. असं आहे.